तुम्ही पीओए दिला, पण एजंटला कोणते अधिकार आहेत आणि एजंट काय करू शकत नाही हे जर तुम्हाला माहित नसेल तर फार मोठं नुकसान होऊ शकतं. आज हे सगळं समजावून सांगतो. काल आपण पाहिलं पीओए कसा तयार करावा. आज आपण पाहणार आहोत पीओए मुळे एजंटला कोणते अधिकार मिळतात आणि कोणत्या गोष्टी तो करू शकत नाही. एजंट काय करू शकतो असं म्हटल्यावर सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट सांगतो. एजंट तेच करू शकतो जे पीओए मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असतं. पीओए मध्ये लिहिलेलं असेल की प्रॉपर्टी मॅनेज करणे म्हणजेच प्रॉपर्टीचे भाडे घेणे, ती रिपेअर करणे. 2. बँक ट्रान्झॅक्शन, याचा अर्थ बँकेचं खातं ऑपरेट करणे. 3. कोर्टामध्ये प्रिन्सिपलच्या वतीने केस फाईल करणे किंवा ती हँडल करणे. 4. अग्रीमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट साइन करणे, प्रॉपर्टी विकणे, पण हे तेव्हा शक्य आहे जर पीओए रजिस्टर्ड असेल तर आणि तसा अधिकार हा स्पष्टपणे दिलेला असेल तर. आणि 6. बिझनेस चालवणे म्हणजेच पेमेंट करणे किंवा घेणे. आता पाहूया एजंट काय करू शकत नाही. सगळ्यात पहिलं एजंट सब एजंटला पीओए ट्रान्सफर करू शकत नाही जोपर्यंत पीओए मध्ये तसं स्पष्टपणे लिहिलेलं नसेल तर. एजंट स्वतःसाठी प्रिन्सिपलची प्रॉपर्टी विकत घेऊ शकत नाही. हे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872 च्या सेक्शन 213 नुसार फिड्युसरी ड्युटीचं उल्लंघन आहे. एजंट प्रिन्सिपलच्या नावाने कर्ज घेऊ शकत नाही जोपर्यंत पीओए मध्ये तसं स्पष्टपणे लिहिलेलं नसेल तर. एजंट पीओएच्या बाहेरचं काम करू शकत नाही. एजंट प्रिन्सिपलला फसवू शकत नाही. हा बीएनएस 2023 च्या सेक्शन 318 नुसार क्रिमिनल ऑफेन्स आहे. एजंट प्रिन्सिपलच्या वतीने विल बनवू शकत नाही. इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925 च्या नुसार विल हे पर्सनल ऍक्ट आहे. आता एजंटची ड्युटी काय आहे? प्रिन्सिपलच्या इन्स्ट्रक्शन नुसार काम करणे, प्रिन्सिपलला सगळ्या गोष्टींची माहिती देणे, प्रिन्सिपलचे पैसे हे स्वतःच्या पैशापासून वेगळे ठेवणे, काम पूर्ण झाल्यानंतर प्रिन्सिपलचे सगळे अकाउंट प्रिन्सिपलला परत देणे. ह्या जर ड्युटीज एजंटने पाळल्या नाहीत तर त्यावर सिव्हिल आणि क्रिमिनल असे दोन्ही गुन्हे लागू शकतात. हा होता पीओए मास्टर सिरीजचा डे 4. उद्या पाहूया डे 5 मध्ये पीओए रद्द कसा करावा किंवा तो आपोआप कसा रद्द होतो. सिरीज मिस नको असेल तर आत्ताच फॉलो करा, लाईक करा, सेव्ह करा आणि मित्रांना फॉरवर्ड करा.